या गणेशोत्सवात आपण सुरू करत आहोत एक विशेष कथामालिका हम्पीवर, जे विजयनगर साम्राज्याचं हृदय होतं. आणि या प्रवासाची सुरुवात कोणाशी करावी तर आपल्या गणपती बाप्पापासून. विजयनगर गेटच्या जवळच उभे आहेत दोन भव्य गणेश. हा आहे ससेऊ काळू गणेश, 8 फूट उंच, एका अखंड दगडातून साकारलेला. पोटाच्या आकारामुळे त्याला स्थानिक भाषेत ससेऊ काळू म्हणजेच मोहरीच्या दाण्यासारखा गणेश म्हणतात. तो हेमकूट डोंगराच्या दक्षिण टोकावर आहे. पुराणकथेनुसार एकदा गणपती बाप्पानं इतकं अन्न खाल्लं की त्याचं पोट फुटेल अशी वेळ आली. ते टाळण्यासाठी त्यांनी एक साप कमरेला पट्ट्यासारखा गुंडाळला. म्हणूनच या मूर्तीवर त्यांच्या पोटाभोवती कोरलेला साप दिसतो. हा आहे कडेळू काळू गणेश, 15 फूट उंच, हम्पीतील सर्वात मोठ्या गणेश मूर्तींपैकी एक. त्याच्या पोटाचा आकार हा चण्यासारखा असल्यामुळे त्याचं नाव कडेळू काळू गणेश असे पडले. या मूर्तीभोवती एक गर्भगृह असून समोर उभारलेला उंच खांबाचा मंडप हा अत्यंत नक्षीदार आहे. प्रत्येक खांब हा पुराण कथांवर आधारित आहे. हा मंडप एक सुंदर शिल्पकलेचं उदाहरण आहे. येथून तुम्ही हम्पी बाजार आणि मातांग पर्वताच्या पायथ्याचे दर्शन घेऊ शकता. तर मित्रांनो, कसा वाटला आपल्याला हा हम्पीचा छोटासा एपिसोड नक्की कमेंट करून सांगा.